नगर परिषदेचं स्वच्छ भारत अभियानाचं एक ज्वलंत उदाहरण आहे। इथे जमलेले घाण व गाळमुळे पूरजन्य परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे। घाण कचरा आलेला आहे। पाणी थोड्या वेळापूर्वी याच्यावरून वाहत होतं असं, आणि या पाण्याचा फ्लो किती आहे इथं बघू शकतो। मी आज आपणास सांगू इच्छितो का नगर परिषद सार्वजनिक बांधकामच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून मागच्या 2 वर्षापूर्वी हा पूल बनवलेला आहे। आणि त्या पूल बनवताना हा आपण जिथं उभो आहे तो कच्चा पूल एक तात्पुरता स्वरूपात लोकांना वापरण्यासाठी बनवला आहे, परंतु हा पूल बनल्यानंतरसुद्धा हा जुना पूल काढला गेलेला नसून त्यामुळे इथे आज पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। मला नगर परिषदेच्या निद्रस्त प्रशासनाला या निमित्ताने जागे करायची आहे का नाले सफाईकरण किंवा स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत आपण आज इथं बघू इच्छितात एवढं घाण आणि गाडी इथे जमलेलं आहे। थोडा वेळ जर जास्त झाला असता तर नक्कीच इथे गावात पाणी शिरलं असतं अशी परिस्थिती होती। आज हा जो एरिया आहे सगळे दीनदुबळे गरीब लोक नदी काठ असतात, शेतपुरा, आशा टॉकीजचा भाग, साने गुरुजी वसाहत झोपडपट्टी जवळ आहे, आणि ही परिस्थिती जर रात्री झाली असती तर नक्कीच लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं असतं। तर एवढी गंभीर स्थिती आहे। नगर परिषदेने यावर तातडीने उपाययोजना करून लवकरात लवकर हा निर्णय लावा अशी स्थानिक नागरिकांच्या व आमच्या वतीने ही मागणी आहे।